कोल्हापुरातील राजेंद्रनगर इथल्या नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड तसंच मालकी हक्क प्रमाणपत्र मिळावं, या वस्तीचं नाव बदलून राजेंद्रनगर वसाहत असं करावं यांसह विविध मागण्या हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीनं करण्यात आल्या आहेत। या मागण्यांचं निवेदन आज महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांकडे सादर करण्यात आलं। कोल्हापुरातील राजेंद्रनगर ही वसाहत कोल्हापूर महापालिकेकडून प्रस्थापित झोपडपट्टी म्हणून घोषित करण्यात आली आहे। या ठिकाणी गेल्या 40 वर्षांपासून नागरिक वास्तव्य करत आहेत, मात्र इथल्या नागरिकांना अजूनही मालकी हक्क प्रमाणपत्र मिळालेले नाही। त्यामुळे या राजेंद्रनगरमधील रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड तसंच मालकी हक्क प्रमाणपत्र मिळावं, या वस्तीचं नाव बदलून राजेंद्रनगर वसाहत असं करावं, या वसाहतीची पुनर्मोजणी करून नकाशे अद्ययावत करावेत, इथल्या रहिवाशांची हक्क नोंदणी प्रक्रिया सुरू करावी, अशा मागण्या कोल्हापुरातील हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीनं करण्यात आल्या आहेत। या मागण्यांचं निवेदन आज महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांना देण्यात आलं। यावेळी जल अभियंता हर्षजित घाटगे, नगर रचना विभागाचे अधिकारी, हिंदू जनसंघर्ष समितीचे अभिजित पाटील, आनंदराव पवळ, कविराज कबुरे, महेश पोवार, स्वप्नील पोवार, प्रवीण पोवार, किरण पाटील, यशवंत माने, अनिकेत देसाई, रोहित गायकवाड, प्रकाश काळे, विकास माने यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।